तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की नुकतीच म्हाडाकडून एक अतिशय महत्त्वाची खुश खबर देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे म्हाडाच्या तब्बल 5,000 घरांची लॉटरी ही मुंबईमध्ये जाहीर केली जाणार आहे। ह्याच्या पूर्वीच्या भागात आपण नेमकं लॉटरी संदर्भातले महत्त्वाचे अपडेट त्या अनुषंगाने माहिती पाहिलेली आहे किंवा महत्त्वाचे अपडेट पाहिलेले आहेत। आज मित्रांनो, आपण या भागामध्ये नेमकं या मुंबईच्या लॉटरीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर नेमकं तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे, नेमकं कागदपत्र कुठली काढायला पाहिजे, नेमकं आत्तापासून तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यातून बाकी आहे, कारण एप्रिलमध्ये याची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात। तर आत्तापासून तुम्ही नेमकं काय तयारी करायला पाहिजे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता मित्रांनो, म्हाडाने सांगितले की जे काही 5,000 घरे असणार आहेत त्याच्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन घरे ही जवळजवळ 4200 असणार आहेत। नेमकं मी तुम्हाला पहिले सांगेल मित्रांनो की नेमकं जे काही मुंबईची 5,000 घरांची लॉटरी येणार आहे, नेमकं त्या लॉटरीमध्ये कोणत्या ठिकाणी किती घरे असणार आहेत। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जी काही घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्यापैकी सर्व घरे ही अल्प आणि मध्यम उत्पन्न गटाची असणार आहेत। तर याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प आहे मित्रांनो गोरेगाव पत्राचाळ। या ठिकाणी 2300 2400 असा आकडा तो बदलत राहतो मित्रांनो, पण साधारणतः 2300 घरे या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत आणि सर्व घरे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत। त्याशिवाय मित्रांनो, मागाटने या ठिकाणी 20 मजली इमारतीचं काम सध्या सुरू आहे आणि त्या इमारतीचं काम हे 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे आणि पत्राचाळीचं काम सुद्धा 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे। तेथेच उच्च उत्पन्न गटासाठी मागाटने या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी 128 घरांचं बांधकाम सध्या सुरू आहे आणि ती घरे सुद्धा आपल्याला या लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत। भाबरेकर नगर प्रकल्पासाठी मित्रांनो उच्च उत्पन्न गटासाठी 20 घरे उपलब्ध केली जाणार आहेत भाबरेकर नगर या ठिकाणी, आणि तिथेच मध्यम उत्पन्न गटासाठी 61 घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि ती घरे 2029 पर्यंत पूर्ण होणार आहेत। त्याशिवाय प्रतीक्षानगर या ठिकाणी सायन या ठिकाणी 22 मजल्याच्या 3 इमारतीचं काम सध्या सुरू आहे। आपण तिथे व्हिजिट केली होती आणि त्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात असून येथे मध्यम उत्पन्न गटासाठी 264 घरे सध्या उपलब्ध केली जाणार आहेत। चौथ्या इमारतीचं पायाचे काम सुरू झाले असून आणखी 2 चाळी पाडल्या जाणार आहेत। तिथे अजून तिसरी इमारतीचं काम सुरू झाले, तिसऱ्या इमारतीचं काम पूर्ण होत आले आणि तिथे चौथ्या इमारतीचं काम सुद्धा सुरू केलं जाणार आहे, पाया खोदला गेला आहे। कन्नमनगर येथील प्रकल्पात पुढील 2 वर्षात पूर्ण होणार आहे। जे काही कन्नमनगरचा प्रकल्प आहे मागे तुम्ही पाहू शकता, हा प्रकल्प पुढील 2 वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे। इथे मध्यम उत्पन्न गटासाठी 1200 घरे असणार आहेत जे 2 BHK असणार आहेत आणि अल्प उत्पन्न गटासाठी 200 घरे असणार आहेत, ती सुद्धा 2 BHK आणि 1 BHKची असणार आहेत। चेंबूर या ठिकाणी मित्रांनो टिळक नगर या ठिकाणी 111 घरे ही उपलब्ध केली जाणार आहेत आणि त्याशिवाय कुर्ला नेहरू नगर या ठिकाणी 55 घरे उपलब्ध केली जाणार आहेत। ही घरे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी सुरू आहेत आणि त्याशिवाय बहुतांश इतर ठिकाणचे जे काही प्रकल्पामध्ये जे काही घरांचं बांधकाम सुरू आहे तेथील घरांचा समावेश सुद्धा या लॉटरीमध्ये केला जाणार आहे आणि म्हणून मुंबईतल्या प्राईम लोकेशनला, चांगल्या लोकेशनला घरे घेण्याची संधी लवकरच म्हाडाकडून आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। महत्त्वाचे मित्रांनो, यासाठी काही कागदपत्रांची आपल्याला आवश्यकता पडते। त्याच्यात महत्त्वाचे 2 डॉक्युमेंट्स आहेत जे अनेकदा आपण पाहतो की अनेक लोक हे म्हणजे डॉक्युमेंट्स काढण्यामध्ये असफल होतात किंवा त्यांना यश मिळत नाही। पहिला आहे डोमिसाईल सर्टिफिकेट। तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही ठिकाणी कुठल्याही एरियामध्ये, म्हणजे असं नाही की फक्त मुंबईतलं पाहिजे, महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही मागील 15 वर्षापासून सलग वास्तव्य करताय यासाठीचा वास्तव्याचा दाखला अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला सादर करणं बंधनकारक असणार आहे, जे 1 जानेवारी 2018च्या नंतरचं आवश्यक आहे। अनेकांनी सांगितलं सर माझ्याकडे 16चा आहे, माझ्याकडे 17चं डोमिसाईल आहे, ते चालणार नाही। तर तुम्हाला इथे डोमिसाईल कुठलं लागणार आहे तर 1 जानेवारी 2018च्या नंतरचं, ज्याच्यावरती प्रॉपरली बारकोड दिलेला असेल असं डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे। जर तुम्हाला पती आणि पत्नी दोघांनाही जर अर्ज करायचा असेल तर दोघांचंही डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी असणार आहे। जर तुम्हाला आई वडील मुलाचं सुद्धा फॉर्म भरायचं असेल तर मुलाचं सुद्धा डोमिसाईल सर्टिफिकेट काढणं बंधनकारक असणार आहे। दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो इन्कम सर्टिफिकेट अर्थातच उत्पन्नाचा दाखला। आता उत्पन्नाचा दाखला 2 प्रकारचा असतो। एक, जर तुम्ही नोकरदार आहे, तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचं IT रिटर्न असतं, त्या IT रिटर्नचा पासवर्ड तिथे तुम्हाला इनरोल करावा लागतो, टाकावा लागतो। पासवर्ड टाकल्यानंतर ऑटोमॅटिक तुमची जे काही अमाऊंट आहे, जे काही इन्कम आहे ते ऑटोमॅटिक फेच केलं जाईल आणि तिथे त्यानुसार तुमचा उत्पन्न गट ठरवला जाईल। पण जर तुम्ही IT रिटर्न भरत नसाल तर तुमच्याकडे तहसीलदाराचं उत्पन्नाचा प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे। ते सध्या मित्रांनो सध्याच्या माहितीनुसार सन 2024 ते 25
2025 म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 असं सध्या बोललं जाते, पण त्याच्यामध्ये कदाचित पुढे बदल केला जाऊ शकतो. पण तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट सोबत इन्कम सर्टिफिकेट देणं बंधनकारक असणार आहे. तिसरी बाब आहे मित्रांनो, तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे प्रॉपरली स्पेलिंग मॅच पाहिजे. म्हणजे तुम्ही डिजी लॉकरमध्ये ते सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्या. डिजी लॉकरमध्ये तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर तुमची पुढची प्रोसेस पुढे होईल, नाहीतर ती प्रोसेस होणार नाही. समजा तुमच्या पॅन कार्डचं नाव वेगळं आहे, आधार कार्डचं नाव वेगळं आहे, अशा परिस्थितीत तुम्हाला अर्ज करता येणार नाही. म्हणून जर महिलेच्या बाबतीत लग्नानंतर नाव बदललं असेल किंवा काही करेक्शन असेल तर ते सुद्धा तुम्ही करून घ्या, जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही. त्याशिवाय तुमच्याकडे जे काही मोबाईल नंबर असेल तो आधारशी लिंक असला पाहिजे. आधार लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी देणं बंधनकारक असणार आहे, कारण तुम्हाला ऑनलाईन तुमचं आधार कार्डचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे, पॅन कार्डचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही जे काय द्याल ते सगळे ऑनलाईन व्हेरीफाय केले जाणार आहेत. म्हणजे तुम्ही जे तहसीलचं उत्पन्न द्याल ते संबंधित तहसील कार्यालयातून व्हेरीफाय केलं जाईल. तुम्ही जे डोमिसाईल सर्टिफिकेट द्याल ते संबंधित तहसील कार्यालयामधून ते व्हेरीफाय केलं जाईल की तुम्ही या व्यक्तीला या नंबरचं डोमिसाईल सर्टिफिकेट दिलेलं आहे का. आणि म्हणून कुठेतरी दिवसेंदिवस म्हाडाचे जे काही नियम आहेत ते अतिशय कडक होत चाललेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, तुमच्याकडे तुमचा स्वतःचं ईमेल आयडी असणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुमचं राखीव प्रवर्ग असेल, SC ST NTDT, तर तुम्हाला राखीव प्रवर्गाचं सर्टिफिकेट द्यावं लागेल. विशेष प्रवर्ग असेल, विशेष प्रवर्गात हँडिकॅप आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, कर्मचारी, राज्य शासकीय कर्मचारी, आर्टिस्ट कोटा आहे, पत्रकार आहे, फ्रीडम फायटर आहे, हे सगळे जे विशेष प्रवर्ग आहेत त्याचं सुद्धा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं बंधनकारक असणार आहे. सध्या आपल्याला माहिती आहे की अपंगत्वाचे सर्टिफिकेटचे खूप मोठे इश्यू चालू आहेत किंवा खूप मोठे इश्यू सुरू आहेत. इथे अपंगत्वाचं सर्टिफिकेट असेल तर UDID याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मान्य केलं जाणार आहे. जे जिल्हा शल्य चिकित्सकाचं सर्टिफिकेट मान्य केलं जाणार नाही. म्हणून तुमच्या जर जिल्हा शल्य चिकित्सकाचं सर्टिफिकेट असेल तर ते चेंज करून तुम्ही UDID मध्ये कन्वर्ट करून घ्या. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे बाब आहेत मित्रांनो, की अनेकांचे डॉक्युमेंट्स हे रिजेक्ट होतात, ऐन वेळेला ते म्हणजे व्हेरीफाय होत नाहीत. त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच काही गोष्टी आहेत, त्याही आपण पुढे पाहणारच आहोत. पण सध्या जे काही डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलेत एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याशिवाय काही शपथपत्र असतील, काही फॉर्मॅट असतील, काही नमुने असतील, ते सुद्धा तुम्हाला देणं बंधनकारक असणार आहे. आता नेमकं म्हाडाची जी काही लॉटरी आहे त्याच्यावर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे. पहिलं मित्रांनो, तुम्हाला अनामत रकमेची तयारी करा. अनामत रक्कम ही 25,000, 50,000, 75,000, 1,00,000, 1,50,000 सुद्धा असू शकते. आणि म्हणून त्या दृष्टीने तुम्ही आतापासून तुमच्याकडे कशा प्रकारे पैसे तयार करता येतील याची काळजी घ्या. हे सगळी अमाऊंट आतापासून तयार करून ठेवा, जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही. त्याशिवाय जे काही अनामत रक्कम आहे ती तुम्ही आतापासून तयार करून ठेवली तर मग तुम्हाला ते फॉर्म भरणं सहज इझी होतं. फॉर्म भरताना सुद्धा मित्रांनो, जे काही आता लोकेशन सांगितलेत प्रत्येक लोकेशनला आम्ही जाऊन तुम्हाला ती माहिती देणार आहोत. प्रत्येक लोकेशनची माहिती घेऊन येणार आहोत, साईट व्हिजिट करणार आहोत, तेथील एरिया, तेथील कार्पेट एरिया, तेथील मार्केट रेट, आजूबाजूचा परिसर, सोयी सुविधा, ही सगळी माहिती आपण लवकर घेऊन येणार आहोत. पण तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुद्धा आम्ही स्वतः ती सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. सध्या आमचं त्याच्यावर काम सुरू आहे मित्रांनो. लवकरच ते सेटअप झालं तर नक्कीच आमच्या ऑफिसचा पत्ता आम्ही तुमच्याशी शेअर करू आणि तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये येऊन संबंधित म्हाडाचे फॉर्म भरू शकता. लक्षात घ्या, आम्ही म्हाडाचे अधिकृत एजंट नाही किंवा आम्ही म्हाडाचे अधिकृत पत्रकार नाही. फक्त ही माहिती लोकांपर्यंत पोहोचावी हाच आमचा एक उद्देश आहे मित्रांनो. आणि म्हणून आम्ही ही म्हाडाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. त्याशिवाय फोनिंगची जे काही सुविधा आहे मित्रांनो ते सुद्धा आम्ही लवकर सुरू करणार आहे. कारण दिवसभरातून आम्ही कमीत कमी 100 कॉल अटेंड करतो मित्रांनो. 100 कॉल अटेंड करतो, ते सुद्धा आमची कामं सांभाळून. आणि प्रत्येक कॉल उचलणं शक्य होत नाही, प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही लवकरच फोनिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला नॉमिनल चार्जेस भरून तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करून तुम्ही तुमचे प्रश्न, तुमचे शंका ह्या विचारू शकता, शंकाचं निरसन करू शकता. ती सुद्धा सुविधा आम्ही लवकरच तुमच्या स्थिती घेऊन येणार आहोत. त्याशिवाय अनेकांना डोमिसाईल सर्टिफिकेटची अडचण असतात, जे काही PMAची अडचण असतात, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही लवकरच सुविधा उपलब्ध करू मित्रांनो, जेणेकरून मुंबई लॉटरीच्या अगोदर तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा प्रॉपरली घेता येतील. कारण ही सगळी जी काही घरे आहेत मित्रांनो ती चांगल्या लोकेशनला असल्यामुळं अनेकांना वाटतं की मुंबईत आपलं हक्काचं घर असावं आणि त्यासाठी तुम्हाला थोडीफार तयारी करावं लागणार आहे. थोडंफार तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन तयार असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला खरंच लॉटरीमधून घर घ्यायचं असेल तरच फॉर्म भरा, अन्यथा टाईमपास म्हणून फॉर्म भरू नका. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकतं आणि ही सगळी काळजी घेणं आवश्यक आहे मित्रांनो. कारण तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना सुद्धा अनेक तुमचं बँकेचे डिटेल द्यावं लागतात, कॅन्सल चेक तुम्हाला अपलोड करावा लागतो, तुमचं नॉमिनीचं तुम्हाला डिटेल द्यावं लागतात. समजा पती पत्नी असतील तर तुम्हाला तुमचं डिटेल तिथे फॉर्म भरताना नॉमिनी म्हणून तुम्हाला तुमच्या पतीचं डिटेल द्यावं लागतं, पत्नीचं डिटेल द्यावं लागतं. तुमच्या दोघांचे जे काही मॅरेज सर्टिफिकेट आहे किंवा तुमचं डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सादर केलं जातात. त्याच्यामुळे काय होतं की अनेकदा घर लागून सुद्धा अनेकांना अपात्र ठरवलं जातं, अनेकांना या ठिकाणी घरापासून वंचित राहावं लागतं. आणि असं होऊ नये म्हणून तुम्हाला आत्तापासून काही काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.